पैठणीची भुरळ पडणार नाही अशी एकही मराठी स्त्री शोधून सापडायची नाही। आणि याच पैठणीवरून ललिता आणि वच्छी आत्यामध्ये 5 डिसेंबरला दाखवण्यात आलेल्या नांदा सौख्य भरेच्या एपिसोडमध्ये मस्त जुगलबंदी रंगली होती। त्याचं होतं असं की ललिताने इंद्रनीलच्या लग्नानिमित्त जास्तीच्या पैठण्या साड्या घेऊन ठेवलेल्या असतात, पण त्या परवडत नसल्यामुळे ती पैठणी विकणाऱ्याला त्या घेऊन जायला सांगते। तेव्हा तो विक्रेता 50% रक्कम कापून घेणार असं ललिताला सांगतो। झालं, न नेसलेल्या साड्यांसाठी विनाकारण भूर्दंड ललिताला कसा काय परवडणार? यावरून ललिता आणि साडी विक्रेत्यांमध्ये तू मैमय रंगू लागते। तितक्यात वच्छी आत्या तिकडे येतात। आता वच्छी आत्या आणि ललिता समोरासमोर आल्या म्हणजे भांड्याला भांडं लागणार हे समीकरण हे ठरलेलंच आहे। वच्छी आत्या पैठणीकडे पाहून आनंदित होतात, तेव्हा ललिता अगदी तोऱ्यात सांगतात, तुम्ही मला बनारसी आणि पैठणी साड्यांव्यतिरिक्त दुसऱ्या साड्या नेसताना पाहिल्यात का? तेव्हा वच्छी आत्या खास शैलीत सांगतात, आम्हाला कसं बाई कळणार? जर होम मिनिस्टर वाले भाऊजी आले असते तर आम्ही पण खेळ खेळून मिळवल्या असत्या की। आता तुमच्या वादंगात भाऊजींना कशा बाई आणतात? बरं, खरा कहर तर तेव्हा झाला ज्यावेळी वच्छी आत्या ललिताकडे एका पैठणीची विचारणी करू लागतात। तेव्हा ललिताचं उत्तर काय असतं माहितीये? गोनपाटाला पैठणीची ठिगळ कशी शोभणार? ललिताच्या या सणसणीत टोमण्यामुळे वच्छीच्या तोंडाला आपोआप कुलूप लागतं, कुठे बोलायचीच सोय नाही। वच्छी आत्या आणि ललिता यांच्यामधील कोणत्या ना कोणत्या विषयावर जुगलबंदी ही होतच राहील आणि प्रेक्षक सुद्धा या विनोदी जुगलबंदीला पोट धरून हसतील हे नक्की। बाय द वे, मराठी टेलिव्हिजन विश्वात घडणाऱ्या अशाच काही इंटरेस्टिंग न्यूज आम्ही आपल्याला देत राहणार आहोत। त्यासाठी कीप वॉचिंग राजश्री मराठी।